आता आपण जेव्हा बोलतो आहोत त्यावेळेला इराण आता युद्ध थांबवण्याच्या मनस्थितीत आलंय असं आपण म्हणू शकतो. बरोबर. ह्याच्यामध्ये भारत हा विश्वगुरु अशी आपली भारताची प्रतिमा आहे. आता भारत तिथे मध्यस्थी करून हे युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेईल का? आणि हा पुढाकाराने भारताला एक वेगळी त्यांची भारताची वेगळी ओळख होईल का? आणि या युद्धाचा पॉझिटिव्ह म्हणजे मध्यस्थी केल्यानंतर भारतावरती या युद्धाचा पॉझिटिव्ह परिणाम होईल का? फार छान प्रश्न विचारलास. दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. भूगोल एखाद्या देशाचा असतो, त्या भूगोलाने त्या देशाचं इतिहास आणि भविष्य ठरतं. इराणचा जो भूगोल आहे त्यात दोन महत्वाची बेट आहेत. एक म्हणजे हे होर्मुज जे सांगितलं ते जे बंद करायला बसले. दुसऱ्याचं नाव आहे खर्ग. खर्ग हे बेट इराणच्या अगदी पश्चिम टोकाला समुद्रात 20 मैल आत आहे. आणि त्या बेटावरती पोर्तुगालच्या लोकांनी आधी सत्ता जमवली, मग डच लोक आले आणि मग एमको नावाची जी कंपनी होती पेट्रोलची, त्यांनी तिथे प्रचंड मोठे पेट्रोलचे डिपो उभारले. अच्छा. तिथे इराणचं 90% पेट्रोल त्या खर्ग बेटावरती आहे. बर. म्हणजे पेट्रोल मिळतं कुठेतरी, ते रिफाईन करायचं किंवा क्रूडच्या क्रूड आणायचं आणि त्या खर्ग मध्ये ठेवायचं आणि खर्ग मधनं टँकरनी ते जगाला जातं. खर्ग बेट जर उडलं तर इराण ढासळून पडतो, म्हणजे संपूर्णच जाईल. कारण तुमचं पेट्रोल तुम्ही विकता काय, फक्त पेट्रोल, ते गेलं की संपलं ना. इराणमध्ये फक्त बदाम पिस्ते किती विकणार तुम्ही? दुसरं तेवढंच विकतात ते, पेट्रोल शिवाय दुसरं काही नाही. आणि गालीचे विकायचे पूर्वी, हल्ली तर तेही उडते गालीचे तर पूर्वीच गेले, त्यामुळे काही होत नाही. तर खर्गवरती अजून बॉम्बिंग करत नाहीये, हे लक्षात घेतलं पाहिजे. ट्रम्प आणि इस्रायल हे वेडे नाही आहेत. खर्गवरती ते बॉम्बिंग करत नाहीयेत, कारण ते पेट्रोल नंतर त्यांनाही वापरायचं आहे ना. बरोबर. आणि खर्गचं जर पेट्रोल गेलं तर जगामध्ये पेट्रोलचा एवढा मोठा खड्डा पडेल की त्याचे वेगळेच आर्थिक दुष्परिणाम होतील. त्यामुळे ते बेट एक महत्वाचं आहे. दुसरं बेट महत्वाचं आहे, बेट म्हणण्यापेक्षा बंदर, ते म्हणजे चाबहार. हे मी सगळं का सांगतोय की भारताने पुढे काय करायचंय. कालचीच बातमी आहे की इराणनी भारताला ऑफर दिली आहे. इराणनी, म्हणजे आत्ताच्या इराणनी, कोणी पेजेशकियान मनमोहन सिंग असू दे, पण उद्या जर इराणमध्ये सत्ता पालट झाला तर पेजेशकियानच बसणार आहे तिथे. कारण लोकांनाही माहितीये तो शहाणा माणूस आहे, तो मूल्यांचा माणूस नाहीये. आणि अमेरिका सुद्धा त्यालाच बसवेल, कारण त्यालाही माहितीये खरी गोष्ट. त्यांनी भारताला ऑफर दिली की चाबहार सगळा तुम्हाला देतो मी. अच्छा. चाबहार मध्ये आपणच बांधलंय ते. चीनचं जे ग्वादर बंदर होतं पाकिस्तानातलं, त्याला प्रतिकार करायचा किंवा त्याला कॉम्पिटिशन करायची म्हणून आपण चाबहार बांधलंय. चाबहार हे जागेचं नाव आहे. मला थोडीशी पर्शियन भाषा येते. बहार या पर्शियन भाषेचा शब्दाचा अर्थ आहे वसंत ऋतू. हिंदीमध्ये जे बागो में बहार असतं ना, तो तिथनं आलेला आहे. तर ज्या जागी चारही ऋतू, कारण तिकडे 4 ऋतू असतात, आपल्याकडे 6 नसतात, तिकडे पश्चिमेच्या 4 असतात. चारही ऋतू हे वसंत ऋतू सारख्या आनंददायक आहेत, अशी जागा म्हणजे चाबहार. म्हणून ते चाबहार नाव पडलंय. आता तेवढं राहिलं नाही, आता तर क्लायमेट चेंजिंग. तर तिथून ते बंदर भारताने पूर्ण विकसित केलेलं आहे. आणि ट्रम्पनी त्या बंदरावरती बॉम्बिंग केलेलं नाही. इराणचं बंदर असून नरेंद्र मोदींची इन्फ्लुएन्स किती पुढेपर्यंत जातो याच्यावरून आपल्याला कळलं पाहिजे. चाबहारवरती बॉम्बिंग नाही केलं, कारण चाबहार बंदर भारताकडे आलं. इराणने सांगितले, त्यांनी सांगितले तुम्हीच मॅनेज करा, आमचा मित्र तुम्हीच. कारण त्यांची ती बोट नाही का आपण सांभाळून ठेवली कोचीन मध्ये, आपण त्यांचे मित्र आहोतच. म्हणजे राजकारणात जेवढे मित्र असू शकतात तेवढे मित्र आहोत. आणि याच्यात इस्रायलशी भांडायचं काही कारण नाहीये, कारण इस्रायलचा वेगळा इंटरेस्ट आहे, आपला वेगळा इंटरेस्ट आहे. तुमची न्यूक्लिअर पॉवर गेली, मिसाईल गेली की आमचं काय भांडण आहे तुमच्याशी. इस्रायलचंही भांडण आहे. इस्रायलचे धंदा करायला येईल, याच्या आधी यायचा, अजूनही येईल. तर त्या चाबहारमध्ये भारताने आपलं ठाणं मजबूत केलं की चाबहारमधनं पूर्ण मध्य आशिया, कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान वगैरे, तिथे प्रचंड जे मोठे नैसर्गिक वायू आणि पेट्रोलचे साठे आहेत ते आपल्याला मिळतात. तिथनं पुढची रेल्वे लाईनही आपण घातलेली आहे. चाबहारमध्ये उतरवायचं, रेल्वेत बसायचं आणि वरती पुढे जायचं मालगाडी, असा तो प्रकार आहे. हा एक भाग इराणने सांगितले, तुम्ही चाबहार तुमच्या ताब्यात घ्या आणि आमची घडी बसवून द्या. कारण युद्धानंतर घडी बसवायची आहे ना, घडी बसवायला रिकन्स्ट्रक्शन क्रू लागतो. काम आहेत खूप आपल्या लोकांना. सगळ्या सिव्हिल इंजिनियर लोकांनी आता हाताच्या बाया वरती करून तयार असलं पाहिजे की जाऊन इराणमध्ये बांधकाम सुरू करायचंय. हे युद्ध थांबतच आहे हो, युद्ध फार दिवस रेटलं जाणार नाहीये. त्यामुळे चाबहारमध्ये हे करा, आमचा तेलाचा तुम्हाला अव्याहत पुरवठा रुपयामध्ये करू, असं आत्ताच सांगितलंय. अच्छा, भानगडच नाहीये काही. त्यामुळे याच्यातनं सर्वात मोठा विनर आहे भारत. व्हेनेझुएलाचं तेल रिफाईन कोण करणार? रिलायन्स आणि रोझेनॉफची कंपनी आहे नायरा, ते. नंतर इराणचं तेल रिफाईन कोण करणार? भारत. तुम्ही पिऊन पिऊन किती तेल प्याल? तुम्ही जगाला पुरवाल ना, त्याच्यात प्रॉफिट मिळणार. भारत सध्या इतक्या छान ठिकाणी बसलेला आहे आणि हे लक्षात आलेलं आहे की भारताची आतापर्यंतची भूमिका फार चांगली आहे. आतापर्यंत आपण बाजू नाही घेतली बघा, यांची घेतली नाही, त्यांची. उद्या मध्यस्थी करायला भारतालाच बोलावणार आहेत.
दुसरं कोणाला बोलवणार ते? बरोबर. आणि चाबहार एकदा आपलं सुरू झालं, तो प्रोजेक्ट होतोच आहे सुरू. तो सुरू झाला की भारताचं एक वेगळं द्वार उघडलं जातं. वाढवण पोर्ट आपल्या इथलं, चाबहार इराणमधलं, आणि तिथनं मध्य आशिया आणि युरोपपर्यंत सगळी लिंक ओपन होतीये. अप्रतिम भविष्य आहे. अच्छा. आणि त्या भविष्याची पायाभरणी नरेंद्र मोदी सरकारने खूप आधीच करून ठेवलेली आहे. म्हणूनच ते इराणशी भांडत नाहीत. आणि म्हणूनच पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षामध्ये बाजू घ्या म्हणतात. अकला कमीच जरा विरोधी पक्षांना. बाजू घ्यायचीच नसते. हे योग्य चाललेलं आहे. नरोवा कुंजरोवा अगदी योग्य. आणि आपलं भांडण नाही आहे, हो, युद्ध आपलं नाही आहे. छान चाललंय सगळं.